नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदाचा पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. मुंबई शहर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? मुंबई शहर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. गोदावरी ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? गोदावरी बघा ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय. बैराट बघा, बैराट काय आहे? बघा, हे शिखर आहे. कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? बैराट बघा हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं या ठिकाणी शिखर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. तोतला डोह. तोतला डोह बघा या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? तोतला डोह बघा या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा, मेघदूत जलाशय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलं. पुणे ते सातारा. बघा, पुणे ते सातारा यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? पुणे ते सातारा बघा यांच्या दरम्यान खंबाटकी हा घाट लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कुचिपुडी. बघा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? कुचिपुडी बघा हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या ठिकाणी या राज्याचा नृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? बघा, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBIची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? 1 एप्रिल बघा सन 1935ला बघा RBIची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? बघा, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ॲनॉमिया म्हणजेच रक्तक्षय लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या विचारली. बघा, जोड्या विचारल्या नाहीत. एकूण संख्या किती आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? मानवामध्ये बघा गुणसूत्राची एकूण संख्या 46 असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये बघा सत्यशोधक समाजाची स्थापना ही पुणे या ठिकाणी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण हरियाणा राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी बघा कोणते खत असतात? बघा, खत असतात जे रोपांना बघा समतोल आहार पुरवतात. कोणते खत असतात? बघा, कंपोस्ट बघा हे खत रोपांना समतोल आहार पुरवत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली? आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? बाबा आमटे बघा आणि आनंदवन या आश्रमाची त्यांनी स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मराठी वर्णमालेमध्ये विचारले एकूण स्वर किती आहेत? बघा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत? बघा, 12 स्वर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा मुंबई उच्च न्यायालय भरती बघा लिपिक बघा आणि शिपाई बघा या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे असेच बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारला आहे. मराठी व्याकरणामध्ये बघा विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत? बघा, मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे बघा प्रकार किती आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 12, भाववाचक नाम नाही.
बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, यापैकी भाववाचक नाम नाही. चांगुलपणा भाववाचक नाम आहे, वात्सल्य भाववाचक नाम आहे, गुलामगिरी भाववाचक नाम आहे, हिमालय बघा हिमालय या ठिकाणी भाववाचक नाम नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. हा जो कोण बघा कोण या ठिकाणी काय असेल, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखा. आवृत्तीवाचक चौथा 60 सर्व दसपट बघा दसपट बघा हा पर्याय काय असेल, आवृत्तीवाचक संख्या विषय या प्रकारचा तो प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, समीर निबंध लिहितो. अशा बघा प्रकारचं वाक्य आहे, या वाक्यामधलं क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे, समीर निबंध लिहितो कोणता असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सकर्मक क्रियापद या प्रकारचं क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, राजवाडा राजांचा वाडा. राजवाडा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विग्रह करायचा आहे. राजवाडा राजांचा वाडा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भाजीपाला या शब्दाचा समास कोणता असेल, समाहार द्वंद्व समास वैकल्पिक इतरेतर. भाजीपाला या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. बघा समाहार द्वंद्व समास भाजीपाला या शब्दाचा योग्य समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल, बघा हे वाक्य कोणतं असेल, जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो म्हणजे मिश्र वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 19 बघा, का झाकले माणिक. बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा. झाकले माणिक बघा झाकले माणिकचा योग्य अर्थ काय असेल, साधा पण सद्गुणी मनुष्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले. प्रश्न क्रमांक 21 बघा, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे. बघा नागालँडची राजधानी कोणती आहे, बघा नागालँडची कोहिमा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 नागालँडची कोहिमा या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 भारतामध्ये विचारले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, पणजी या शहरामध्ये संपन्न होतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण किती महसूल विभाग आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत, त्याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी महसूल विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 24 भारताच्या बघा पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बघा याचे योग्य उत्तर काय असेल, प्रतिभाताई पाटील बघा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रीय विज्ञान दिवस. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी असतो. योग्य उत्तर काय असेल, 28 फेब्रुवारी बघा या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते. महाराष्ट्राचे बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कुठे भरते, नागपूरला भरते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, टू द लास्ट बुलेट बघा हे पुस्तक आहे, हे कोणाचं पुस्तक, कोणाच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे. टू द लास्ट बुलेट बघा हे पुस्तक बघा अशोक कामटे यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे. भारतामधला विचारले सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे. बघा भारतामधला भारतरत्न बघा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 29 जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो. जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो. योग्य उत्तर काय असेल, 8 सप्टेंबर बघा या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय योग्य उत्तर काय असेल, हे बघा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सोलापूर जिल्ह्यामध्ये विचारले उजनी हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे. उजनी बघा उजनी धरण कुठं आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या नदीवर आहे, तर उजनी बघा हे धरण भीमा नदीवरचं या ठिकाणी धरण आहे. प्रश्न क्रमांक 32 गोदावरी नदीच्या काठावर खालीलपैकी कोणती शहरे आहेत. बघा नाशिक शहर आहे, गंगाखेड शहर आहे, पैठण शहर आहे. बघा वरीलपैकी बघा ही सर्व शहरे गोदावरी नदीच्या काठावरची शहरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, पूर्णा आणि गिरणा बघा पूर्णा आणि गिरणा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, पूर्णा आणि बघा गिरणा या नद्या तापी नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, घोलवड हे ठिकाण विचारले कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. बघा चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, एक लहरे औष्णिक
बघा एकलहरी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा एकलहरी कुठं आहे? नाशिक जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 36 कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कोल्हापूर ते रत्नागिरी बघा यांच्या दरम्यान आंबा घाट लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? फणसाड. बघा फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? फणसाड बघा हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? मुंबई विद्यापीठाची स्थापना योग्य उत्तर काय असेल? सन 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्र राज्यामधली एकूण लांबी किती आहे? योग्य उत्तर काय असेल? 668 किमी बघा गोदावरी नदीची महाराष्ट्र राज्यामधली एकूण लांबी आहे. प्रश्न क्रमांक 40 लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण कोणत्या मृदेमध्ये असते? लोह आणि जस्त बघा यांचं प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? बघा जांभी मृदेमध्ये लोह आणि जस्त यांचं प्रमाण सर्वात जास्त असते. मेळघाट बघा हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? बघा मेळघाट हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? बघा व्याघ्र म्हणजे वाघासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? मादाम भिकाजी कामा बघा यांचा या ठिकाणी उल्लेख होतो. प्रश्न क्रमांक पुढचा कथकली. कथकली बघा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? कथकली बघा हे केरळ या राज्याचं लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? उच्च न्यायालय. उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका हे राष्ट्रपती करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचं लेखन बघा मराठी भाषेचं बघा लेखन हे देवनागरी या लिपीमध्ये केले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा ग्रेट निकोबार बेटामधील बघा भारताचं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे? बघा सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे भारतामधलं? तर इंदिरा पॉईंट बघा हे भारताचं सर्वात दक्षिणेकडच्या ठिकाणी ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणमाळचे या ठिकाणी पठार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? बघा त्यांनी बळीयोग बघा हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ नाही. प्रश्न क्रमांक पुढचा कावीळ हा रोग विचारलाय कोणत्या भागावर बघा परिणाम करणारा रोग आहे? कावीळ हा रोग बघा कावीळ हा प्रामुख्याने फुफ्फुसावर या ठिकाणी परिणाम करणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सरदार सरोवर. सरदार सरोवर बघा हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? योग्य उत्तर काय असेल? सरदार सरोवर बघा हा प्रकल्प नर्मदा नदीवरचा या ठिकाणी तो प्रकल्प आहे. कुष्ठरोग विचारले. कुष्ठरोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? कुष्ठरोग बघा कुष्ठरोग बघा प्रामुख्याने जीवाणूपासून होणारा तो रोग आहे. दुसरा क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र बघा खोपोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खोपोली बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुवर्णदुर्ग बघा हा सागरी किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पन्हाळा. पन्हाळा हे काय आहे? थंड हवेचं ठिकाण आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पन्हाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 35 भीमाशंकर ज्योतिर्लिंग. भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? भीमाशंकर बघा हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गुगामल. गुगामल हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं अभयारण्य बघा गुगामल हे अमरावती या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? काटेपूर्णा व नळगंगा या नद्या बघा या ठिकाणी पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. क्रमांक पुढचा भुसावळ हे शहर
कोणत्या नदीच्या काठावर आहे? योग्य उत्तर काय असेल? भुसावळ बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. बिंदुसारा हे धरण बघा, बिंदुसारा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बिंदुसारा बघा हे धरण बीड या जिल्ह्यामधलं धरण आहे. दुसरा क्रमांक पुढचा साल्हेर. साल्हेर हे महाराष्ट्र राज्यामधलं बघा प्रमुख शिखर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे साल्हेर? बघा साल्हेर हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे. दुसरा क्रमांक पुढचा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अकोला या ठिकाणी बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. दुसरा क्रमांक पुढचा राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा राजेवाडी बघा हे ठिकाण अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे. दुसरा क्रमांक पुढचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1962 या वर्षी MIDC यांची स्थापना झालेली आहे. बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? बघा सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी ही लाभलेली आहे. महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? बघा आर्वी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये उपग्रह दळणवळण केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? सर्वात लहान जिल्हा आकारमानाने कोणता असेल? मुंबई शहर बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये आकारमानाने सर्वात लहान तो जिल्हा आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाबळेश्वर बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा. हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा कोणता आहे? सांगली जिल्हा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा कांद्याचं सर्वाधिक उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये होत असते. दुसरा क्रमांक पुढचा कर्नाळा. कर्नाळा बघा हे काय आहे? पक्षी अभयारण्य आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 बघा प्रश्नाचे PDF आहे. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.